चार वर्ष वयाच्या बालिकेचे लैंगिक शोषण करणारा नराधम गजाआड। नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक शहरात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 16/4/2025 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान इंद्रायणी कॉम्प्लेक्स प्रमोद महाजन गार्डनचे मागे गंगापूर रोड नाशिक येथे त्याच सोसायटीत राहणारा कृष्णा उफाडे याने 4 वर्ष वयाच्या बालिकेचे लैंगिक शोषण केले। याबाबत फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 120/2025 भारतीय न्याय संहिता कलम 76 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील आरोपिताचा शोध घेत असता पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कृष्णा उफाडे हा कॅनडा कॉर्नर नाशिक या परिसरात फिरत आहे। सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल काळे, प्रवीण वाघमारे, चालक पोलीस हवालदार नाझीम पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांचे पथक तयार करून आरोपितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्या अनुषंगाने नमूद पथकाने आरोपीचा शोध घेत असता तो दिनांक 17/4/2025 रोजी 6:45 अहिरराव फोटो स्टुडिओ समोर कॅनडा कॉर्नर नाशिक येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले। त्याने त्याचे नाव कृष्णा भानुदास उफाडे व 21 वर्ष राहणार B12 इंद्रायणी कॉम्प्लेक्स मंगलनगर प्रमोद महाजन गार्डनच्या मागील बाजूस गंगापूर रोड नाशिक असे सांगितले। त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपितास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड।